जून महिना संपत आला तरी आकाशात ढग दाटून न येणं, पावसानं दडी मारणं ही केवळ एका ऋतूची विलंबाची कहाणी नाही, तर ते एका भीषण जलसंकटाचं आणि आगामी काळातील सामाजिक आर्थिक आव्हानांचं उंबरठा दर्शवणारं विदारक चित्र आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सध्या मान्सूनच्या प्रतीक्षेचे चिंतेचं वातावरण निर्माण केलंय. धरणांमधील खालावलेली पाणी पातळी, कोरड्या पडत चाललेल्या विहिरी आणि टँकरवर वाढलेली गावांची नावं, या सर्व गोष्टी आगामी काळात संपूर्ण राज्यातील जिल्ह्यांमध्ये कशा प्रकारे भीषण पाणी टंचाईचं सावट गडद करणार आहे त्याचा अंदाज बांधणं काही कठीण नाही. पाऊस वेळेवर न आल्यामुळे उद्भवणारी ही जी परिस्थिती आहे ती केवळ पिण्याच्या पाण्यापुरती मर्यादित नाही, तर तिचा थेट परिणाम शेती, पशुधन, वीज निर्मिती, उद्योग आणि सर्वसामान्य मानवी जीवनावर होणार आहे. पावसाच्या या विलंबामुळे सर्वात पहिला आणि थेट फटका हा जिल्ह्यांमधील पाणी साठवणूक यंत्रणेला बसलाय. राज्यातील प्रमुख आणि मध्यम धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा कमालीच्या निच्चांकी पातळीवर पोहोचलाय. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच धरणांमध्ये जो साठा असणं अपेक्षित असतं तो यंदा अत्यंत कमी झाल्याचं आपण सगळीकडेच पाहतोय. मुंबई, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या मोठ्या शहरांना आणि त्यांच्या आसपासच्या ग्रामीण भागांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठायला सुरुवात केली आहे. जलसाठ्यातील या घटीमुळे महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनावर पाण्याचं नियोजन करण्याचं मोठं दडपण आलंय. अनेक मोठ्या शहरांमध्ये अशीच एक दिवसाआड किंवा आठवड्यातून ठराविक दिवस पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ग्रामीण भागात तर परिस्थिती याहून बिकट आहे, कारण तिथली पाणी पुरवठा यंत्रणा जी आहे ती पूर्णपणे स्थानिक जलस्रोतांवर अवलंबून असते. ग्रामीण भागातील जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या विहिरी आणि बोअरवेल या कोरड्या पडू लागल्या आहेत. उन्हाळ्याच्या शेवटी भूजल पातळी आधीच खालावलेली असते आणि त्यात जून महिना संपत आला तरी पाऊस नाहीये, त्यामुळे ही पातळी कमालीची खाली गेली आहे. विहिरींना पाणी नसल्यामुळे शेतीचं सिंचन तर लांबच राहिलं, पण पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा ग्रामीण भागातील महिलांना मैलोन मैल भटकंती करावी लागते. ज्या भागामध्ये नळ योजना आहे तिथे पाण्याचा स्रोत साठलाय, त्या योजनाच निरुपयोगी ठरतायत. परिणामी जिल्हा प्रशासनाला ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये टँकरद्वारे सध्या पाणी पुरवठा करावा लागतोय. टँकरची संख्या दिवसेंदिवस वाढवणं हे प्रशासनासाठी आर्थिक आणि व्यवस्थापकीय दृष्ट्या मोठं आव्हान ठरतंय. अनेक गावांमध्ये टँकर आल्यानंतर पाण्यासाठी होणारी भांडणं आणि गर्दी ही ग्रामीण भागातील भीषणतेची साक्ष देतात. या जलसंकटाचा दुसरा आणि सर्वात मोठा घातक परिणाम हा शेती क्षेत्रावर होतोय. जून महिना हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खरीपाच्या पेरण्यांचा काळ असतो. पावसाच्या आशेवर शेतकरी मशागत करून तयार असतो, परंतु पाऊसच नसल्यामुळे पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या हलक्या पावसावर किंवा उपलब्ध पाण्यावर पेरण्या केल्या होत्या त्यांच्यावर आता दुबार पेरणीचं संकट ओढावलंय. कारण कोवळी पिकं ही पाण्याच्या अभावामुळे जळून खाक होत आहेत. शेती क्षेत्रात निर्माण झालेल्या या अनिश्चिततेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसलाय. खतं, बियाणं आणि शेती उपकरणांच्या बाजारपेठांमध्ये कमालीची मंदी आली आहे. शेतकरी वर्गात चिंतेचं सावट आहे. कर्जबाजारीपणा आणि पीक हातचं जाण्याच्या भीतीनं त्यांच्या मानसिक आरोग्यावर सुद्धा विपरीत परिणाम होत आहेत. सिंचनासाठी पाणी उपलब्ध नाही, नगदी पिकांचं आणि फळबागांचं अतोनात नुकसान होतंय, ज्याची भरपाई होणं हे पुढील अनेक वर्ष शक्यच होणार नाहीये. वाढत्या शहरीकरणामुळे शहरांची पाण्याची मागणी अफाट वाढली आहे, पण पुरवठा करणारे स्रोत मर्यादित आहेत. मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या महानगरांमध्ये तलावांमधील आणि धरणांमधील पाणीसाठा मोजकेच दिवस पुरेल इतका उरलाय आणि त्यामुळे व्यावसायिक इमारती, मॉल, मोठे गृहनिर्माण संस्था यांमध्ये पाण्याचे कडक नियम लागू करण्यात आले आहेत. बांधकाम क्षेत्राला पाण्याचा पुरवठा थांबवण्यात आलाय, ज्यामुळे हजारो बांधकाम मजुरांच्या रोजगारावर आता कुऱ्हाड आली आहे. शहरांमधील हॉटेल्स, लॉजिंग, इतर सेवा क्षेत्रांवर सुद्धा पाणी टंचाईचा विपरीत परिणाम होतोय. पाण्यासाठी टँकर लॉबी सक्रिय झाली आहे. टँकरच्या किमती तर गगनालाच भिडल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांना आपल्या मासिक बजेटमधील एक मोठा हिस्सा केवळ पिण्याचं आणि वापराचं पाणी विकत घेण्यासाठी खर्च करावा लागतोय. या टंचाईचा औद्योगिक क्षेत्रावर सुद्धा मोठा प्रभाव आहे. रासायनिक कारखाने, कापड गिरण्या, इतर मोठ्या उद्योगांना उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता असते. जिल्हा प्रशासनाकडून उद्योगांच्या पाणी कोट्यात कपात करण्यात आल्यामुळे आता कारखान्यांचं उत्पादन चक्र सुद्धा मंदावलंय. याचा थेट फटका उत्पादकतेला आणि पर्यायानं रोजगाराला बसतो. औद्योगिक वसाहतींमधील पाणी टंचाई जर आपण पाहिली तर त्यामुळे नवीन गुंतवणुकीवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते. आर्थिक चक्र विस्कळीत झाल्यामुळे स्थानिक पातळीवर व्यापार आणि रोजगाराच्या संधी कमी होतात. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर पाणी टंचाई ही अनेक आजारांना आमंत्रण देणारी ठरते.
पाण्याचा तुटवडा असल्यामुळे नागरिक अनेकदा दूषित आणि असुरक्षित पाण्याचा वापर करतात. यामुळे गॅस्ट्रो, कॉलरा, टायफॉइड आणि कावीळ सारख्या जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता असते. ग्रामीण भागात स्वच्छतेचं प्रमाण कमी होतं, ज्यामुळे त्वचा विकार आणि इतर संसर्गजन्य रोग पसरतात. पाण्यासाठी महिलांना उन्हातान्हात फिरावं लागत असल्यामुळे उष्माघात आणि शारीरिक थकव्याचं प्रमाण वाढतं. रुग्णालयांमध्ये देखील पाण्याच्या कमतरतेमुळे शस्त्रक्रिया लांबणीवर टाकणं, स्वच्छतेत तडजोड करणं अशी परिस्थिती ओढावली जाते, जी रुग्णांच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकते. पर्यावरणाचा समतोलही या टंचाईमुळे बिघडत चाललाय. जंगलांमधील पाण्याचे नैसर्गिक स्रोत जसे की झरे, छोटे ओढे पूर्णपणे सुकले आहेत आणि त्यामुळे वन्यजीव जे आहेत ते पाण्यासाठी जंगलाबाहेर पडतायत आणि मानवी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. आणि त्यामुळे मानव आणि वन्यजीव संघर्ष वाढण्याचं हे एक प्रमुख कारण बनलंय. पक्षी आणि लहान प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. अनेक ठिकाणी पाशवी उष्णतेमुळे वन्यजीवांचा मृत्यू होत असल्याच्या सुद्धा घटना समोर आलेल्या आहेत. नद्या आणि तलाव सुकल्यामुळे जलचर प्राण्यांचं अस्तित्व सुद्धा धोक्यात आलंय. एकूणच काय तर नैसर्गिक परिसंस्था या पाणी टंचाईमुळे पूर्णपणे कोलमडून पडण्याच्या मार्गावर आहेत. या संपूर्ण परिस्थितीत जिल्हा प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि आव्हानात्मक ठरते. उपलब्ध पाण्याचं काटेकोर नियोजन करणं, अनधिकृत पाणी उपशावर बंदी घालणं आणि टँकर फेऱ्यांचं अचूक नियंत्रण करणं यासाठी प्रशासकीय यंत्रणेला अहोरात्र काम करावं लागतंय. पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी दंडात्मक कारवाई केली जाते. भविष्यातील तीव्र टंचाईचा सामना करण्यासाठी राखीव जलसाठ्यांचा वापर पिण्यासाठीच आरक्षित केला जातोय. परंतु जोपर्यंत निसर्गाची कृपा होत नाही आणि पाऊस पडत नाही तोपर्यंत हे सर्व उपाय केवळ तात्पुरती मलमपट्टी ठरू शकतात. एकंदरीत जर आपण पाहिलं तर जून महिना संपत आला तरी पाऊस न पडल्यामुळे निर्माण झालेली जिल्ह्यांमधील परिस्थिती ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे. हे केवळ पाण्याचं संकट नाही तर ते मानवी अस्तित्वाला, अर्थव्यवस्थेला आणि निसर्गाला आव्हान देणारं एक महासंकट आहे. प्रत्येकानं पाण्याचा थेंब थेंब वाचवणं, पाण्याचा पुनर्वापर करणं आणि उपलब्ध संसाधनांचा अत्यंत विचारपूर्वक वापर करणं हाच या घडीला एकमेव पर्याय उरलाय. आगामी काळात जर पावसानं अशीच ओढ दिली तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळणारं चित्र हे अधिकच भीषण आणि वेदनादायी असू शकतं, ज्याचा सामना करण्यासाठी समाज आणि सरकार या दोघांनाही सज्ज राहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.